श्रीमंत छत्रपती मंत्री महोदय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या यांच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील फिरोजबाई पठाण नगरसेवक व पूनमताई नगरसेविका यांच्या माध्यमातून आपण गेले 5-6 वर्ष झाले दरवर्षीप्रमाणे 12 महिन्याचे वर्षाचे 12 सण आपण साजरे करतो। तर सालाबादाप्रमाणे नेहमीप्रमाणे रक्षाबंधन हा सण आपल्यासाठी आता येऊन ठेपला आहे। तर या सणासाठी आपल्याला सर्व महिलांना आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी 28 तारखेला सकाळी 10 ते 1 या वेळेत फिरोजबाई संपर्क कार्यालय या कार्यालयामध्ये येऊन बहिणींनी आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे। भाऊ आपल्यासाठी आपलं कर्तव्य नेहमी पार पाडत असतो। भावानी यावर्षी हा विडा उचललेला आहे की आपल्या वॉर्डमध्ये जे दारूची दुकानं आहेत त्याच्यापासून आपल्या महिलांना जो त्रास होत आहे त्यासाठी आपण सर्व महिलांनी इथे येऊन किंवा आपल्या वॉर्डमध्ये सहीसाठी जो कागद फॉर्म पाठवलेला आहे मी सह्या करायच्या आहेत आणि आपल्याला त्या कार्याला सगळ्यांनी सहभागी होऊन एकजुटीने आपल्याला हे दुकान बंद करायचं आहे। तर सर्व महिलांनी आणि सर्व बहिणींनी आपल्या रक्षाबंधन या सणाला भावाला ही ओवाळणी घाला सही करून आणि साथ देऊन की हे दुकान आपल्याला बंद करायचं आहे। तर ह्या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी संपर्क कार्यालयामध्ये रक्षाबंधनच्या दिवशी 28 तारखेला 10 ते 11 या वेळेमध्ये येऊन आपल्याला हा रक्षाबंधन हा सण आनंदाने सर्वांनी पार पाडायचा आहे। धन्यवाद। जाती धर्माच्या पलीकडचं बहीण भावाचं नातं जपणाऱ्या बहिणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे। तर आपल्या विलासपूर येथील गणेशनगर येथील ऑफिस 10 ते 12 आहे आणि गोळीबार मैदानमध्ये संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत त्यांनी नियोजन केलेले आहे। तर सर्व बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यास यावे ही विनंती। शिवेंद्रसिंह भोसले महाराज साहेब यांचे लाडके व आमचे सर्वांचे भाऊ नगरसेवक फिरोजबाई पठाण जर त्या वर्षीप्रमाणे रक्षाबंधन जवळ आलेलंच आहे, त्या निमित्तानं आपण बहिणींना राखी बांधण्यासाठी भाऊ काय असतो हे आपल्या प्रभागातल्या सर्वच महिलांना माहीत आहे। प्रत्येक वेळेला सुखदुःखात आपल्या पाठीशी खंबीर उभा राहणारं नेतृत्व म्हणजेच फिरोजबाई पठाण। त्यांना आपण राखी बांधण्यासाठी व बहिणी म्हणजे आपल्या प्रभागात जी दारूची दुकान आहे ते बंद करण्यासाठी जो आपण स्वाक्षरीचा एक उपक्रम राबवलेला आहे त्याला सुद्धा आपण सर्व महिलांनी व सर्व बहिणींनी साथ देऊया। आणि जे काही आपल्यावर म्हणजे ज्या महिलांना रात्रीच्या ज्या महिला येतात व आपल्याला जे अडचण होती की दारू पिऊन जी लोक रोडला ही करताना आपल्या महिलांना त्रास होतो त्याबद्दल आपण सर्व महिलांनी आपण एकजूट सही करूया आणि तोच रक्षाबंधनाचा म्हणजे भावाला आपण भाऊ बहिणींना भेट देतो पण भावाला सुद्धा आपण ही भेट देऊया एवढीच माझी इच्छा आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार, मी विजया सुभाष क्षीरसागर। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या बहिणी रक्षाबंधनाचं नियोजन केलेलं आहे। तरी सर्व भगिनींनी आपल्या भावाला लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी शुक्रवारी 10 ते 1 या वेळेत गणेशनगर ऑफिसला यावे ही विनंती। नमस्कार, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण महिलांनी नियोजित केलेला आहे। तर आपल्या भावासाठी म्हणजेच फिरोजबाई पठाण यांच्यासाठी आपण 28 तारखेला शुक्रवारी सकाळी 10 वाजता गणेशनगर ऑफिस आहे तिथे यायचंय आणि गोळीबारला 5 वाजता संध्याकाळी तिकडे यायचंय। तर सगळ्या महिलांनी आपल्या भावासाठी, आपला भाऊ आपला पाठीराखा असतोच पण बहिणींनी पण भावासाठी काही तर कर्तव्य असतात ती पार पाडण्यासाठी आणि भाई आपल्यासाठी खूप काय करतात प्रत्येक गोष्टीला। आत्ताचं म्हणजे लेटेस्ट उदाहरण म्हणजे दारूबंदी, त्यात बऱ्याच महिलांनी सहभाग घेतलेला आहे, सह्या दिलेल्या आहेत। पण ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांनी इथं ऑफिसवर या नाहीतर फोन करा, मला सांगा, आम्ही सह्या घ्यायला येतो। पण सगळ्यांनी सह्या द्या, ही मोहीम आपल्याला पार पाडायची आहे आणि बहिणीसाठी राखी बांधायसाठी ऑफिसवर याची विनंती। नमस्कार, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी रक्षाबंधनचं नियोजन केलेलं आहे।
महिलांनी नियोजन केलेलं आहे. तर सर्व महिलांनी तर विलासपूरच्या ऑफिसवर 10 ते 11 या टायमिंगमध्ये इथल्या सर्व महिलांनी इथं यावं आणि गोळीबार मधल्या महिलांनी गोळीबारच्या ऑफिसवर नियोजन केलेलं आहे गोळीबार चौकातल्या, तर तिथं 5 ते 6 या टायमिंगमध्ये यावं अशी मी सर्वांना विनंती करते. आणि हे महिलांचं नियोजन आहे. सर्व महिलांनी आपल्या भावासाठी आपल्या पाठीराख्यासाठी राखी बांधायला यावं अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद.